नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कल सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हाला माहिती आहे आपलं MST CET जे एक्झाम घेणार आहे इंजिनिअरिंगची, त्याचे हॉल तिकीट सध्या आपल्याला अवेलेबल झालेले आहे। तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की हाऊ टू डाउनलोड द हॉल तिकीट। लक्षात ठेवा, ही जी काही वेबसाईट तुम्हाला दिसते स्टेट कॉमन इंटरेस्ट टेस्ट सेल, याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर असं एक तुम्हाला डॅशबोर्ड तयार होतो। याच्यामध्ये हे जे दिसत आहे CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2026-2027 यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल दिसेल तुमची, आणि या प्रोफाईलवरती एक ऑप्शन आहे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड। मग याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर MST CET PCM गेट हॉल तिकीट याच्यावरती तुम्ही क्लिक करा, आणि त्यानंतर तुम्हाला असं ॲप्लिकेशन नंबर आणि इथं डाउनलोडमध्ये एक ऑप्शन दिसतं, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट काय होतं लक्षात ठेवा, ओपन होतं। या हॉल तिकीटमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत तर तुम्ही बघू शकता, तुमचं नाव, तुमचा फोटो, डेट ऑफ बर्थ, पासवर्ड तुमचा डेट ऑफ बर्थच असेल, तुमचं एक्झामिनेशन टाईम, आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, मला वाटतं या ठिकाणी तुमचं व्हेन्यू डिस्ट्रिक्ट, फक्त तुम्हाला कुठे तुमचं एक्झाम आहे फक्त हे समजेल। तुम्हाला मला वाटत नाही की या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला हे फायनल नाही, हे फक्त सिटी स्लिप तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे। याच्यामध्ये फक्त तुम्हाला डेट ऑफ एक्झामिनेशन आणि तुम्हाला काय भेटलेलं आहे लक्षात ठेवायचं, व्हेन्यू डिस्ट्रिक्ट आणि व्हेन्यू तालिका। याच्यामध्ये दिस हॉल तिकीट डिफाईन्स द डिस्ट्रिक्ट इन विच युअर एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे फक्त ते तुम्हाला या हॉल तिकीटमध्ये सांगितलेलं आहे। ज्यावेळेस 7 एप्रिल 2026 म्हणजे 7 एप्रिलला तुम्ही काय करायचं, तुमचं हॉल तिकीट परत रिडाउनलोड करा। याच्यामध्ये तुमचा व्हेन्यू कोड, व्हेन्यू नेम अँड व्हेन्यू ॲड्रेस हे सर्व काय असेल मेन्शन असेल, ओके। आणि त्यानंतर हॉल तिकीट घेऊन येत असताना एखादं तुमचं आयडेंटिटी प्रूफ जे काय असेल तुमचं म्हणजे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ते तुम्ही घेऊन जाऊ शकता यासोबत। तुमचा फोटो जो आहे तो तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी पेस्ट करावं लागेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काय तुमचं फायनल हॉल तिकीट नाही आहे। फायनल हॉल तिकीट तुम्हाला कधी भेटणार आहे 7 एप्रिल 2026ला, ओके। त्याच्यानंतर जर तुम्हाला काही करेक्शन नेम करायचं असेल तर हे अंडरटेकिंग आहे। हा फॉर्म जो असतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बऱ्याच विद्यार्थी स्वतः जे फॉर्म भरलेले असतात किंवा कदाचित समोर कुठून जर फॉर्म भरलेला असेल तर काही चुका त्यामध्ये तुमच्या होऊ शकतात। तर त्यावेळेस अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म हा फॉर्म तुम्हाला फिल करून घ्यावा लागतो। त्याच्यामध्ये नेम ऑफ द कॅन्डिडेट, डेट ऑफ द बर्थ, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, नेम ऑफ द CET एक्झाम सेंटर डिटेल्स, आणि तुम्हाला जे काय करेक्शन करायचं आहे नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ओके। हे जर त्या हॉल तिकीटवरती जर रॉंग आलेलं असेल तर तुम्ही काय करू शकता, जे काय इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे कॅन्डिडेटनं त्याला तुम्ही इथं फिल करायचं, आणि करेक्ट इन्फॉर्मेशन जी फिल करायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता। म्हणजे अजूनही तुमच्या जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका तुम्ही सुधारू शकता, आपल्याकडे वेळ आहे। आणि हे सगळ्या गोष्टी अटॅच सेल्फ सर्टिफाईड रिलेव्हंट डॉक्युमेंट, त्याच्याशी जे काय करेक्ट प्रूफ डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट्स तुम्ही त्यासोबत काय करा, अटॅच करा। आणि पॅरेंट गार्डियन, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ द सेंटर इंचार्ज, तिथं जो कोणी असेल त्याचे इंचार्ज असते, नेम ऑफ हे परीक्षेमध्ये तुम्ही भरून घेऊ शकता, ओके। मग ह्या 2 गोष्टी म्हणजे अवेलेबल केलेल्या आहेत। हॉल तिकीट 7 तारखेला येणार आहे, त्या हॉल तिकीटवरती तुमचं एक्झॅक्टली व्हेन्यू ॲड्रेस कुठं, म्हणजे कोणत्या कॉलेजवरती किंवा कोणत्या कॉम्प्युटर सेंटरवरती तुमचा जो काय नंबर आलेला आहे ते त्याच्यावरती मेन्शन असेल। या हॉल तिकीटवरून फक्त तुम्हाला काय समजतं की आपला पेपर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, कुठल्या तालुक्यामध्ये आहे, आणि कोणत्या तारखेला आहे, किती कोणत्या टायमिंगमध्ये आहे। हे आपलं फायनल हॉल तिकीट नाही, हे समजून घ्या। आणि जर तुम्हाला फायनल हॉल तिकीट हवं असेल तर तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवा, पेपरच्या 7 तारखेला 7 एप्रिल 2026ला तुम्ही तुमचं हॉल तिकीट रिडाउनलोड करू शकता। हे फक्त PCMसाठी आलेलं आहे। PCBचं ज्यावेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन। तोपर्यंत जे काय PCMचे सर्व विद्यार्थी असतील त्याने हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या, सिटी चेक करून घ्या। नाही जरी चेक केलं 7 एप्रिलला तुम्हाला रिडाउनलोड करता येईल, त्यावेळेस तुम्ही बघू शकता। आणि हे फक्त तुमची जाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी CET सेलने हे हॉल तिकीट तुम्हाला सेंड केलेलं आहे, ओके। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।